पिछले कुछ दिनों से चिंचोड़ विधानसभा सीट से अजित पवार गुट में चल रहे विद्रोह को शांत करने के लिए उप मुख्यमंत्री अजित पवार कल बागी उम्मीदवार नाना काटे के आवास पर पहुंचे। इस समय अजित पवार ने नाना काटे से अपनी विधानसभा उम्मीदवारी की अर्जी वापस लेने और महागठबंधन के तौर पर काम करने को कहा है, लेकिन अजित पवार से मुलाकात के बाद भी नाना काटे अपने फैसले पर कायम है। नाना काटे ने कहा कि अजित दादा का फोन आया कि मैं बारामती जा रहा हूँ, मिलकर जाऊंगा। नामांकन वापस लेने जैसे कोई बात अथवा आदेश दादा ने नहीं दिया। नाना काटे ने कहा कि दादा मेरी पूरी तैयारी हो चुकी है, कार्यकर्ताओं की भावना है कि मैं चुनाव लड़ूं। नाना काटे ने मीडिया से कहा कि वे चुनाव हर कीमत पर लड़ेंगे और नामांकन वापस नहीं लेंगे। काय नाही, सकाळी दादांचा फोन आला की बारामतीला निघालोय, जाता जाता तुझ्याकडे थांबून जाईल। मला कॉल केल्यानंतर म्हणलं जेवणार आहे का तुम्ही, लगेच जाणार तर जेवण करणार आहे म्हणले, म्हणून मग दादांची जेवणाची व्यवस्था केली होती, जेवण केलं। बाकी इथली माहिती घेतली चिंचवड मतदारसंघातली की काय परिस्थिती राहील। आता तुम्ही 3 उमेदवार आहे, नंतर भाऊसाहेबांचा पण त्यांना फोन आला होता, परंतु मी म्हटलं की माझी तयारी झालेली आहे, तुम्हाला पण माहिती आहे सुरुवातीपासून आपण या मतदारसंघामध्ये काम करतोय आणि आमचे सगळे कार्यकर्ते सज्ज आहेत निवडणूक लढवण्यासाठी। महायुतीमध्ये आपण एकत्र आहोत असं बोलले, परंतु मी आमची कार्यकर्त्यांची पण भावना आहे की हे इलेक्शन आम्ही लढवावं, कारण आमची पूर्ण तयारी झालेली आहे। त्यामुळे तसं दादा काय नाही बोलले, फक्त चर्चा केली आणि नाही लढवणार आहे काय नाही। सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्ष आघाड्या युत्या आपापले फॉर्म भरून काल छाननी झालेली आहे। मला वाटतं 3 का 4 तारखेपर्यंत विड्रॉलची मुदत आहे आणि त्यामध्ये शनिवार रविवार सुट्टी आलेली आहे, दिवाळीची पण सुट्टी आलेली आहे। काल आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच बावनकुळे, तटकरे, प्रफुल्ल पटेल असे आम्ही सगळे बसून साधारण जिथं अधिकचे फॉर्म आलेले आहेत तिथं कशा पद्धतीनं मार्ग काढायचा, कुणी कुणाला थांबवायचं याबद्दलची सगळी साधक बाधक चर्चा झाली आणि त्याच्या संदर्भामध्ये मी आज बारामतीला निघालो आहे। जाता जाता नाना काटेंनी पण उमेदवारी अर्ज भरलेला आहे, म्हणून मी नानाला भेटायला आलेलो होतो। आत्ताच्या घडीला तर इथली जागा आमच्या महायुतीमध्ये ही भारतीय जनता पक्षाला गेलेली आहे, भोसरीची जागा भाजपला गेलेली आहे, पिंपरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आलेली आहे। कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत, सगळ्या सहकाऱ्यांच्या भावना महिला वर्गाच्या पण तीव्र आहेत, त्यांचा मी सगळं ऐकून घेतलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांना मी एवढंच सांगितलं की मी सांगेल तसं तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल। मी आजचा दिवस जरा थोडा विचार करून काही सहकाऱ्यांशी पण चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मला जो निर्णय द्यायचा तो इथल्या जागेच्या संदर्भामध्ये देणार आहे। समाधान ऐकून घेण्याचं, तू उमेदवारीला इच्छुक असला आणि तुला काही सांगायचं म्हटलं तर कुणाचं समाधान होईल का? तिकीट मिळालं तर समाधान होत असतं, प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला उमेदवारी, कारण मागे बाय इलेक्शनला पण आम्ही तो प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने त्यावेळेस आमच्यातच बंडखोरी झाली। राहुलने पण फॉर्म ठेवला आणि तुम्हाला माहिती आहे दोघांची मतं मिळून 1.5 लाखाच्या पेक्षा जास्त मतं होती, समोरच्या उमेदवाराला 1.38 मतं मिळाली, पण त्याला अर्थ नसतो। शेवटी येणारा व्यक्ती उमेदवार 10 मतांनी निवडून येऊ नाही तर लाख मतांनी निवडून यायला महत्त्व असतं। त्यामुळे मी बराच प्रयत्न केला होता पण मला यश आलं नाही। पहाटे 3 वाजेपर्यंत मी नाना राहुल बसलेलो होतो जिजाईला, माझं घर ते आपल्या पुण्यातल्या घरी, पण त्यावेळेस काही यश आलं नव्हतं आणि तो निकाल महाराष्ट्राने सगळ्यांनी पाहिलेला आहे। आताची रेग्युलर म्हणजे ती पोटनिवडणूक होती, ह्या रेग्युलर निवडणूक आहे आणि त्याच्यातून भारतीय जनता पक्षाने पण अश्विनीताईंना थांबवलं, त्यांच्यात काही चर्चा केली आणि शंकरला त्या ठिकाणी तिथं तिकीट दिलेलं आहे। मावळमध्ये पण तिढा निर्माण झाला आहे, त्याच्याबद्दल पण काल चर्चा झाली। त्यात स्वतः उपमुख्यमंत्री पण सभेला जाणार आहेत, बावनकुळे पण जाणार आहेत, पत्रक पण त्या ठिकाणी निघणार आहे, कारण आता महायुतीमध्ये काम करत असताना कुठं जिथं असं होईल तिथं थोडीशी समंजस भूमिका ही प्रत्येकाला आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे।
ऐकलं नाही तर काही कठोर पण निर्णय त्या बाबतीमध्ये घ्यावे लागणार. मी भाऊसाहेबशी आत्ता फोनवर बोललो, मला सांगितलं, मला मयूरने फोन जोडून दिला. भाऊसाहेबाची पण इच्छा तीव्र आहे. काय झालं आहे, आता सगळ्यांनाच निवडणुकीच्या मध्ये आपल्याला उभं राहायचं अशा प्रकारची भावना मोठ्या प्रमाणावर तयार झालेली आहे. आणि हे आमचे 3 पक्ष आणि इतर मित्रपक्ष मिळून एकच जागा तिथं दिली जाते. समोर पण 3 पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष मिळून एकच जागा दिली जाते. त्याच्यामुळं बऱ्याच जणांनी आपलं उद्याचं स्वप्न पाहत असताना आपण यावेळेस आमदार व्हायचंच अशा पद्धतीनं निश्चय केला आणि त्यांनी फॉर्म भरलेले. ती फॅक्ट मात्र नाकारते. कुणाला उभं राहायचं, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. आम्ही येणाऱ्या महानगरपालिका ज्यावेळेस लागतील त्यावेळेस पूर्ण ताकदीनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळवण्याच्याकरता मी स्वतः पुढाकार घेऊन त्याच्यात उतरणार आहे. मी 25 वर्ष हे शहर आमच्या विचाराच्या बरोबर ठेवलेलं होतं आणि शहराचा भरपूर कायापालट करण्याचा प्रयत्न मी केला. तुम्हालाही पत्रकार मित्रांना, तुम्ही जुन्यांना विचारलं तर 92 सालचं पिंपरी चिंचवड कसं होतं आणि आता कसं बदलत गेलं. अजूनही बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी करायच्यात. सुदैवाने मी आता राज्याचा उपमुख्यमंत्री आहे आणि त्याच्यातनं कसं ह्या शहराला आणखीन विकसित करता येईल, आणखीन जे काही राहिलेले प्रश्न आहेत ते सोडवता येईल. सेंट्रलच्या स्कीम असतील, राज्याच्या स्कीम असतील, आपल्या बजेटमध्ये टाकायच्या स्कीम असतील, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आमचं काम चाललेलं आहे. आत्ता जरी कुठलंच कॉर्पोरेशनमध्ये कुणाचेच नगरसेवक पदाधिकारी नाही आहेत, पण पालकमंत्री म्हणून पण ज्या वेळेस मी आढावा घेत असतो, शेखर सिंगला बोलवत असतो, काही कार्यकर्ते मला काही सूचना करत असतात, त्या योग्य असल्या तर त्याची अंमलबजावणी करण्याच्याकरता मी आयुक्तांना सांगत असतो. पवार कुटुंबीय दिवाळीला परत एकदा एकत्र आपल्याला दिसेल.